वाटेवरचे. गिरजा रात्रीच हाजी मलंग करून आली होती. सकाळीच उठून हातपाय धुवून तिने हाका मारून झोपडपट्टीतील प्रसाद घेतील अशा मंडळीला प्रसाद वाटला. नंतर ती नाश्ता करायला निघाली. तेथेही भेटतील त्यांना प्रसाद देण्यासाठी तिने प्रसाद बरोबर घेतला. नाश्ता संपून आल्यावर ती पहाडावर मळलेलं कापड चोपड धुणार होती. फेण्याने काथाने अंग घासून काढणार होती. संध्याकाळी पान खात खात ती धंद्यासाठी निघणार होती आणि चांगली सपाटून कमाई करणार होती. आजपासून तिला त्या पोरीची मुळीच भीती नव्हती. बाबाकडून तिने स्वतःला बरकत मागितली होती आणि तिच्या प्रतिस्पर्धी पोरीच्या वाटोळ्याची कामगिरी बाबावर बजावून सोपवली होती. तिच्या म्हणण्याप्रमाणे पुढे होणार होते. कारण कितीतरी फकीरांच्या आशीर्वादाचे पाठबळ तिला मिळाले होते. तिने एक फकीर पुढे 2 दिवस जेवू घातला होता. मोकळ्या हाताने दानधर्म केला होता. बाबावर चादर चढवली होती. जसे वागायला पाहिजे तसे ती पूर्ण श्रद्धेने वागली होती आणि त्याच श्रद्धेने तिला निश्चित तिच्या धंद्याला शाश्वती दिली होती अशी तिची खात्री होती. म्हणून हसत चमकत उत्साहाने उसळत पायऱ्यांवरून पाय चटाचटा उचलत ती हॉटेलात शिरली. तिने मोठ्या आनंदाने हाक मारली, कासम प्रसाद. गिरजाच्या उधारीला कंटाळलेल्या हॉटेल मालकाने तिला बोलावलं, पण ती खुर्चीवर उठून गेली नाही. उलट घाईने तिने ऑर्डर दिली. तिची धडपड पाहून मालकाला राग आला आणि तो ओरडून म्हणाला, तुझी तार आली. हे ऐकताच ती धाडकन खुर्ची मागे सारून ओरडली, तार? हॉटेलवाल्याने शांतपणे तिला तार मराठीत समजावून सांगितली. ती ऐकून तिने बोंब ठोकली आणि हॉटेलवाल्याच्या हातापाय पडत ती ताबडतोब गावी जाण्यासाठी पैसे मागू लागली. तिचा शोक दुःखाने एवढा सुद्धा विचलित न होता तो म्हणाला, तेरी वायर मी 2 दिन सांभाळली, फेकली नाही, रद्दीत टाकली नाही. और दूसरी बात, तेरे जैसे औरत को मैंने पता दिया, बहुत उधार दिया, बहुत उधार दिया, जाओ, इतनी मेहरबानी काफी हो गई. काही सुद्धा न बोलता ती बाहेर पडली. तिच्या अंतःकरणात दुःखाचा डोंब उसळला होता. तिच्या शरीराचा कण आणि कण बधीर झाला होता. तरी ती तयारीला लागली. तिने साबण चोळून चोळून चेहरा धुतला, मळक्या चोळीने पुसला, आरसा तोंडापुढे धरला आणि तिच्या संबंध शरीराला गदागदा हलवीत दडपून टाकलेला हुंदका बाहेर पडला. आरसा खाली पडला. मन शांत होईपर्यंत ती रडली आणि पुन्हा सजावटीला बसली. तिने तेल लावून भांग पाडला. चेहरा आकर्षक दिसावा म्हणून सैलचा बुचडा बांधला. एक बट बाहेर काढून गालावर सोडली. कुंकवाची टिकली कपाळावर कोरली. तेच लुगडं आतला वात वर करून कमरेवर काढून नेसले आणि दंडभुजावर टाचा बोटांवर चालण्याचा प्रयत्न करीत ती झोपडीबाहेर पडली. मोठी मिनतवारी करून तिने पान सुपारी उधार घेतली, परंतु पान लावताना तिची चपल बोटे चालेनात. पान खाण्याला मन होईना, पण ओठांवर लाली भरण्यासाठी ती बळेबळे पान लावू लागली. परंतु तिच्या ओठावर लाली फुटली नाही, चेहऱ्यावर प्रसन्नता आली नाही, मनाला उत्साही उकळी फुटली नाही. तिच्या हालचालची ती गेयता आली नाही. तिचे मन उदास होते. अंतरीचे दुःख आत उकळत होते. दुःख कमी करण्याच्या इलाजाने ते अधिक वाढत होते. हर इलाजाने ते अधिक वाढत होते आणि तार ऐकल्यापासून गेलेले भान काही केल्या परत येत नव्हते. दुःखाने अशी तिची मोडतोड झाली होती. तरी ती गार्डन जवळ येऊन उभी राहिली. गेल्या काही वर्षापासून ती तिथेच येऊन उभी राहत होती, धंदा करीत होती, पण अजून कोणीच तिच्या ओळखीचे झाले नाही. ती कोरड्या तोंडाने पान चावत होती, ओठांना रंगू पाहत होती, नळावर जाऊन चेहरा धुत होती, दुःखाने त्यावर आलेली खिन्नता पाण्याने पुसू पाहत होती, परंतु ती पुसली जात नव्हती. पुरुषांची नजर तिच्याकडे वळत नव्हती आणि तिला रडण्याची इच्छा असूनही परवानगी नव्हती. पुरुषांकडे पाहून ती हसत होती, परंतु कोणी तिच्याकडे येत नव्हते. तिला दरमदाम विचारित नव्हते. वेळ आणि माणसे तिला ओलांडून जात होती. तिच्या दुःखाची कोणी कदर करीत नव्हता. तिच्या लेखी दिवस कोंडवाडा झाला होता. त्याने पुरुष कोंडून टाकला होता आणि एकाएकी तो तिच्या नजरेस पडला. त्या म्हातारीशी काहीतरी बोलून तो तिच्याकडे येत होता. तो जसा जवळ येऊ लागला तसा तिच्या जीवाचा थरकाप उडू लागला. तिच्या अंगाला दरदरून घाम फुटू लागला. तिच्याशी त्याने केलेल्या अत्याचाराचा आठव तिला विंचू होऊन डसू लागला. तो जवळ आला होता, आता बोलणार होता. तो बोलल्यावर तिला नकार द्यायचे जमले नसते. तिला त्याच्याबरोबर जावेच लागले असते. तो सांगेल तसे वागावे लागले असते. त्याच्या अत्याचाराला गोड म्हणावे लागले असते. काय करावे हे तिला कळेना. त्याच्या तावडीतून कशी सुटका करून घ्यावी हे तिला उमजेना. ती घाबरून गेली होती. तो आला आणि तिला ओलांडून गेला. तिच्या हालचाली जागच्या जागी स्थिर झाल्या आणि त्याच्या पसरट पाठीचा पांढरा पसारा निबंध अंधारासारखा तिच्या डोळ्यात कितीतरी वेळ टिकून राहिला. काही वेळाने तिच्या जाणीवा परत आल्यावर तिला वाटले,
बोलले असते, हसले असते तर बरे झाले असते. पोराला लवकर भेटता आले असते. ती लगबगीने पुढे झाली, परंतु तिच्या गळ्यातून हाक फुटली नाही. ती अत्याचाराची आठवणभूत होऊन तिला भेडसावीत होती. ती माघारी फिरली आणि धावत जाऊन म्हातारीला म्हणाली, "ए निबरी, त्या बोकड्यासंग पोरीला पाठवू नकोस." "का?" म्हातारी गिरजाकडे न पाहता म्हणाली. "मी सांगते." गिरजा उसळून म्हणाली. "आमचं आम्ही पाहू." म्हातारीने तिची अपार सहानुभूती लाथाडली आणि गिरजा शहरात संताप शिव्या देत येऊन एका झाडाखाली हातपाय गळून बसली. झाडाची सावली जमिनीवर चिडली होती म्हणून लांब पळत होती. जमीन मात्र तिला सोडत नव्हती. गिरजा त्या झाडाखाली पडली होती. तिच्या पोटात भूक होती, दुःख होते. त्या सावलीसारखे तिचे मन मुके होते आणि पळत होते. गिरजा जवळ उभा असलेला नारायण शेट्टी पाहिल्याबरोबर ती चेहऱ्याची आणि मनाची डागडुजी करून उठली. आता तिला प्राप्तीची निश्चिती होती. तो तिला नेणार होता आणि तिच्या विवंचनेचा शेवट होणार होता. कारण तो त्याच्याबरोबर अजून 2 माणसं घेणार होता आणि दुःखाला धक्का न लावता तिच्याशी माणसासारखा वागणार होता. म्हणून तिने ठरवून टाकले, नारायणसारखे गिराईक सोडायचे नाही, व्यथेला वाढू द्यायचे नाही, मनाला रडू द्यायचे नाही. क्षणात ती सगनभाऊच्या लावणीतील शृंगारशूर सुंदरा बनली. त्याच्या अंगावर हात ओवाळून तिने कानशिलावर कडाकडा बोटे मोडली. "इतके दिवस कुठे होतीस?" "मूल आजारी आहे." तार आली. जवळ दिडकी नाही. असे खरे सांगण्यासाठी, दुःख कमी करण्यासाठी तिचे माऊलीचे मन आतुर झाले, पण ती सावध झाली. तिने ही माणुसकीची भव्य भावना मारून टाकली. त्यामुळे आलेले गिराईक जाणार होते आणि तिचे जाणे शक्य होणार नव्हते. म्हणून ती आपले कसेबसे सावरून उठली. ती लाजली, आवेढावे घेतली. वा, नारायण उद्गारले. 5 रुपये. तिने आपल्या कायेची किंमत त्याचा बेफामपणा पाहून वाढवली. 5? 5-5 रुपयांची काही गिरायके ती मिळवणार होती आणि आजच रात्रीच्या गाडीने गावी जाणार होती. म्हणून त्याला अधिक बोलण्यासाठी, त्याच्या खिशातून 5 रुपये काढून घेण्यासाठी ती आपली प्रभावी कला वापरू लागली. त्याने तिला खरंच नाही, तिचं म्हणणं त्याला पटलं नाही म्हणून विशिष्ट हालचाली करून तिने त्याला पटवली. पैसा नसल्यामुळे. त्या दुःखात तिला सुख वाटत होते. त्याची लगट करून तिने तिच्या धंद्यासाठी भरपूर जाहिरात केली होती. ती बऱ्याच जणांनी पाहिली होती. कमीत कमी 2-4 गिराईके येण्याची तिला खात्री वाटत होती. परंतु बराच वेळ जाऊनही कोणी आले नाही. वेळ जाऊ लागली, भूक बळावू लागली, उदासीनता वाढू लागली आणि सकाळपासून चाललेल्या निर्दय उपेक्षेने ती रडीला आली, चिडीला आली, उद्वेगिली. आवेगून धंद्याला काडी लावीत निघाली. गार्डन बाहेर आली आणि पुन्हा माघारी फिरली. वावटळ्यातील वातीसारखे तिचे मन थरथरत होते. तशीच मन स्थिर करीत होती आणि नारायण शेट्टीला शोधत होती. आता तिला वेळ नव्हता. मिळेल तो भाव घेऊन तिला धंदा करायचा होता आणि 12 वाजेपर्यंत पुरा करायचा होता. म्हणून ती बागेत शिरली. तिला नारायण शेट्टीची लगट करायची होती आणि स्वतःची अत्यंत स्पष्ट जाहिरात करायची होती. पुष्कळ फिरूनही तो दिसला नाही. तिला कोणी विचारले नाही म्हणून हरणाचा पिंजरा पाहून पुढे येणाऱ्या सातारी पहिलवान जोडीला तिने डोळा घातला आणि परिणाम पाहण्यासाठी ती तिरकी होऊन उभी राहिली. हसत तिच्याकडे पाहून थुंक शिव्या देत ती जोडी निघून गेली आणि या उपेक्षेने चिडून, दुःखाने पिडून, कष्टाने थकून, भुकेने गळून, वेडीपशी होऊन तिने तिच्याकडे पाहणाऱ्या चष्मेवाल्या माणसाला मानेने खून केले. तो तिच्याकडे आला आणि त्याने तिला भाव विचारला. 5 रुपये. तिच्या अंगात जोर राहिला नव्हता. तिचा आवाज खोल गेला होता, कापरा आला होता आणि तिच्या क्लांतपणाला तो तिचा भित्रेपणा समजला, तिचा नवखेपणा समजला. 2. तिचा नवखेपणा आणि तिच्या कपड्यावरून त्याने तिचा भाव ठरवला आणि बावरलेल्या गिरजाने मान हलवून त्याला नकार दिला. त्याची घाईगर्दी पाहून तो जाळ्यात सापडला असे समजून तिने बोलक्या हालचाली करून त्याला पटवलं. "किती वर्षापासून धंदा करतेस?" तो शिगेला पोहोचला होता. त्याला सावलाचे कारण तिला समजले होते म्हणून तिने त्याला खोटे सांगितले. "गेल्या 2 महिन्यापासून." पूर्वी जास्त बोलण्याची त्याची इच्छा नव्हती. त्याला बेवकूफ करून अधिक प्राप्ती करण्यासाठी तिने खोटे सांगितले. नाचायला होते. हे बोलताना तिने एवढी सुंदर हालचाल केली की तो पूर्णपणे गारद झाला आणि त्याच्या तोंडातून एवढा शब्द बाहेर पडला, "चल." "आधी पैसे दे, मुंबईचे लोक." ती आता पूर्णपणे नवखी झाली होती आणि आत तिच्यातली आई गायीसारखी मान टाकली होती. "पळून जाणार नाही."
मला उठून धरता येणार नाही. तिने डोळ्यांना पदर लावून चेहरा धरला. डोळ्यातली सर्व दारे ओलांडून आलेला थेंब तिने मोठ्या कौशल्याने पुसून टाकला. पदर बाजूला केला. तिच्या चेहऱ्याचा कण दुःखाने भरला होता आणि तिच्या या थापेचा तिचा चेहरा पाहून त्याच्यावर एवढा परिणाम झाला की त्याने झटकन तिच्या हातात 5 रुपये दिले आणि ती दोघे थोरात रोडकडे जाणाऱ्या ट्रममध्ये बसली. गिरजा त्याच्या गैरसमजाची वाढ करण्यासाठी जास्तच पैसे काढण्यासाठी शालीन स्त्री बनली आणि तो तिला लुटण्याचा विचार करीत होता. नव्याने धंदा करणारी बाई सावध नसते. पुष्कळ गिराईके घेऊन शक्ती वाचवण्याची खुबी तिला माहीत नसते. ती सरळ अन छान वागते म्हणून तिच्याकडून पुष्कळ घेऊन तिला सहज फसवता येते. त्याने तिला फसवण्याचे ठरवून टाकले. उभी राहा बसण्याचा तिचा उद्देश होता. नवतेपणा आणि त्यातून येणारा भित्रेपणा दाखवण्याचा पण तिला खरोखरच उठवेना. ती भाविकपणे पैसे घेऊ लागली आणि जीवाचे नाव दगड ठेवून त्या अथांग यातना सहन करू लागली. शेवटी तिने त्याला त्याच्या विक्राळ विकृतीतून शरीर देऊन टाकले. शरीराचा मक्ता देऊन टाकला. तिची शक्ती संपली. सहनशीलता शून्य सोडून गेली होती. तिची शुद्ध सरली होती आणि कुलपाप्रमाणे आवळलेली मूठ सैल झाली होती. नोटांची वळकटी खाली पडली होती. एकाएकी आगीचा चटका बसल्यासारखी ती वळली. तिची झापड सरली. तिने चटकन हात उचलून मूठ पाहिली. मूठ रिकामी होती. शोधाशोध होऊन काही सापडले नाही तेव्हा तिची नजर समोर गेली. दुसऱ्या क्षणात त्या चष्मेवाल्याचा धूर्तपणा तिच्या लक्षात आला. अथांग यातना सहन करणारी शून्याखाली गेली. तिची सहनशीलता संतापाला परावर्तित झाली आणि तिच्या शांत शरीरात वीज होऊन नाचू लागली. तिच्या स्नायूतून शक्ती संघटित करू लागली, उत्तेजित करू लागली. तिच्या डोळ्यात सापाची क्षुब्धता आली. तिचा चेहरा संतापाने लाल झाला. वरचा ओठ नाकाकडे दुमडून ताठ झाला. तिने कमरेला कसा तरी पदर गुंडाळला आणि ती सुरुंगासारखी धपकन भडकून उठली. पळतोस कुठे? पैसे टाक. तो दरोडेखोर गिरजाचा प्रक्षुब्ध अवतार पाहून क्षणभर थरथरला आणि सावध होऊन झेपावून येणाऱ्या गिरजाची वाट पाहू लागला. त्याने झेपावून आलेल्या गिरजाचा गळा धरून तिला दूर करून जरा तोलवली आणि नंतर मांजर उचलून सहज फेकावे तशी तिला फेकून दिली. आणि ती वात्सल्याने वेडावलेली, दुःखाने जळणारी आई जशी पडली तशी उठलीच नाही. पदर कमरेला आवळून धरलेली तिची मूठ कुलपासारखी घट्ट झाली. कुलपासारखी घट्ट झाली. स्वाहा करून उठलेल्या होमकुंडातील ज्वालेसारखी तिची जिव्हा दातांच्या दरवाजाआड अडून पडली. आणि तार वाचणाऱ्या हॉटेलवाल्याने तिला खोटेच सांगितले होते. तिचा मुलगा वारला होता नि खरोखरीच वारला होता.